यानंतर बातमी कोल्हापुरातल्या आहे। कोल्हापूर महापालिकेच्या प्रवेश कराच्या प्रस्तावावरून नवा राजकीय वाद निर्माण झालाय। MH09 आणि MH51 या स्थानिक वाहनांना वगळून इतर वाहनांकडून इतर ठिकाणांवर अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी येणारे भाविक आणि पर्यटकांना प्रवेश कर आकारावा असा प्रस्ताव ठाकरेंच्या शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक सुनील मोदी बुधवारी होणाऱ्या महासभेमध्ये मांडणार आहेत। मात्र या प्रस्तावाला काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतलेला आहे। महाविकास आघाडीतील 2 घटक पक्षांमधले मतभेद यामुळे उघड झालेत। राज्याच्या इतर भागातून कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसह पर्यटकांकडून प्रवेश कर घ्यावा या मुद्द्यावरून सध्या कोल्हापुरातलं राजकारण तापले। शहराच्या आर्थिक अडचणी आणि महापालिकेच्या मर्यादित उत्पन्नाच्या पार्श्वभूमीवर बाहेरच्या वाहनांकडून प्रवेश कर आकारण्याची कल्पना पुढे आली। ठाकरे गटाचे स्वीकृत नगरसेवक सुनील मोदी यांनी बुधवारी होणाऱ्या महासभेत या संदर्भातला प्रस्ताव मांडण्याची तयारी केली आहे। MH09 आणि MH51 या कोल्हापूर जिल्ह्यातल्या वाहनांना वगळून अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या इतर ठिकाणच्या भाविकांकडून हा कर आकारावा अशी मागणी त्यांनी केली आहे। अशा प्रकारचा प्रवेश कर घेण्याचा अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना आहे। नाशिक महानगरपालिका असेल, गणपतीपुळा असेल, नरसोवाडी असेल, पन्हाळा असेल, ज्योतिबा असेल, या सर्व ठिकाणी अशा प्रकारचा प्रवेश कर घेतला जातोय। मग कोल्हापूरमध्ये सुद्धा हा प्रवेश कर घ्यावा व त्याचं धोरणात्मक मंजुरी उद्याच्या महासभेपुढे मी मांडलेली आहे। या येणाऱ्या पैशातून कोल्हापूर महानगरपालिकेच्या विविध योजनेच्या विकास योजनेला हा पैसा उपयुक्त पडणार आहे। मात्र या प्रस्तावाला काँग्रेसनं जोरदार विरोध केलाय। गटनेत्यांच्या बैठकीतच सुनील मोदींनी कोणत्याही परिस्थितीत हा प्रस्ताव आणू नये अशी भूमिका काँग्रेसनं घेतली आहे। त्यामुळे महाविकास आघाडीतल्या काँग्रेस आणि शिवसेना UBT यांच्यामधले मतभेद समोर आले। प्रवेश कराला आमचा सर्व पार्टीचा विरोध आहे। सर्व नगरसेवकांनी त्यात मतं मांडली आणि तो ठराव कोणतीही चर्चा नाही, काही नाही, तो मागं घेण्याचा त्यांना सूचना दिल्यात। त्या पद्धतीने ते माघार घेणार आहेत। पण या पद्धतीने शासनाकडे देवस्थान कमिटीत मात्र जे देवस्थान समितीकडे वार्षिक पैसे जमा होतात पर्यटकांच्या निमित्तानं, त्यात मात्र 25% हिस्सा महापालिकेला देण्यात यावा ह्या बाबतीतली चर्चा करून तो निर्णय करायचा आमचा ठरलेला आहे। देवस्थान समितीकडे जे पैसे जमा होतात भक्तांच्याकडनं आणि तो GRच आहे, त्या पद्धतीनं तो त्या बाबतीत सूचना करून पुढच्या मीटिंगला तसा ठराव आणायचं नियोजन आहे। हा प्रवेश कराचा विषय पूर्णपणे थांबवण्याचा निर्णय झाला। या संपूर्ण प्रकरणात महापालिका प्रशासनाची भूमिका सुद्धा चर्चेचा विषय ठरली आहे। प्रशासनानं स्वतःचा अधिकृत प्रस्ताव न आणता सदस्यांच्या माध्यमातून हा मुद्दा पुढे आणल्याची चर्चा सुरू झाली आहे। महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी हा सदस्य ठराव आहे तो मंजूर झाला तर शहराच्या विकास कामांसाठी अतिरिक्त निधी उपलब्ध होऊ शकतो अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। त्याच्यावरती उद्या विशेष सविस्तर चर्चा होईल। परंतु जर असा कुठला कर आणि त्याच्या माध्यमातून, कारण शहरामध्ये येणारे भाविक प्रचंड जास्त आहेत, 1-1.25 लाख 1.5 लाख भाविक आपण बघत होतो शनिवारी रविवारी महालक्ष्मी दर्शनाला, त्याच्यानंतर पन्हाळ्याला, ज्योतिबावाडीच्या दर्शनाला जात होते। आणि मला वाटतं की ह्या करामुळे आपले रस्ते, आपल्या सोयी सुविधा, आपल्या पार्किंग, आपण जी त्यांना सुख सुविधा देतो आहोत शहराच्या बाहेरच्या लोकांना, तर हा शेवटी जनरल बॉडी याच्यावरती निर्णय घेणार आहे। पण जर याच्यावरती पॉझिटिव्ह निर्णय झाला तर मला वाटतं त्याचा जो वापर आहे पैशाचा हा शहराच्या विकासात नक्कीच होईल। प्रवेश करामुळे महापालिकेच्या तिजोरीत भर पडणार की भाविक आणि पर्यटकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार यावर राजकीय चर्चा रंगली आहे। गेल्या 8 दिवसांपासून चर्चेत असलेल्या या प्रस्तावावर बुधवारी होणाऱ्या महासभेत काय निर्णय होतो याकडे कोल्हापूरकरांसह अंबाबाई भक्तांचं लक्ष लागलंय। प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।